आज या गोरक्षनाथाच्या भूमीत इथं गोरक्षनाथाची टेकडी महाराज चैतन्य गोरक्षनाथ महाराज टेकडी आहे. या ऐतिहासिक अशा गोरक्षनाथाच्या भूमीत आणि या ज्ञानदेवाच्या पसायदानात आज तुकाराम महाराजाचा जो गौरव झाला तो खरंच म्हणजे आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. साक्षात आता दादाने सांगितल्याप्रमाणे तुमचं मनोगत एवढं तल्लीन होऊन आम्ही ऐकत होतो की आणखी तुम्ही बोलावंच असं मला वाटत होतं. आज आपण जो इतिहास मांडला भामचंद्र डोंगराचा आणि भंडारा डोंगराचा, तर आम्ही याच्यापासून खरं तर अनभिज्ञ होतो, आम्हाला एवढं माहित नव्हतं. परंतु खरंच आज जाणीव करून दिली आपण की संत भूमीची हे सरकार कशी तोडफोड करते. जर तुम्हाला विकासच करायचा असेल तर तुम्हाला अशा संत भूमीची तोडफोड करून जर विकास करायचा असेल तर नक्कीच हे सरकार एक विनाशाकडे जात आहे. आणि जर तुम्हाला इतिहास मोडून जर विकास करायचा असेल तर आम्हाला त्या विकासाची काही गरज नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय हे काय फक्त संत नव्हते, ते एक क्रांतिकारी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं मावळ्यांना लढाईची प्रेरणा देण्याची आणि देशभक्तीची जाणीव करून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिली आणि त्यामुळे मावळे उभा राहिले आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की आपण जे कार्य हाती घेतलंय ते कार्य आणि या कार्याला आम्ही सर्व तन मन धनाने आपल्या पाठीशी उभा राहू. आपण जो जो आदेश देताल, आपल्या आंदोलनाची जी जी दिशा असेल ती आम्ही या ठिकाणी आपल्या बब्रुवान काकाला त्या सोबत आम्ही आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहू. आम्ही आंदोलनासाठी सुद्धा आपण जो जो आदेश देताल तो आदेश पाळून ज्याप्रमाणे या महाराष्ट्राला एक मनोजदादा जरांगे पाटलाच्या नावाने एक शिवरायांसारखा माळा भेटलाय आणि आपल्या रूपाने या महाराष्ट्राला जगद्गुरु तुकोबाराय भेटले. मी आमची आई जगद्गुरु तुकोबाराय यांची निस्सिम भक्त महाराज. दरवर्षी आमची आई तुकाराम बिजेला येते, त्या भंडारदऱ्यावर सुद्धा आणि जाऊन आल्यावर आम्हाला तिथलं वर्णन करून सांगते. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही सुद्धा भंडारदरा असेल किंवा भामचंद्र डोंगर असेल, हा डोंगर वाचला पाहिजे. कारण ही डोंगर फक्त ही एक जमीन नाही किंवा दगडा मातीचा एक ढिगारा नाही, ती डोंगर म्हणजे अभंगाची जन्मभूमी, खऱ्या अर्थाने भक्तीची गंगा आहे आणि वारकऱ्यांचा श्वास आहे. हा श्वास जगला पाहिजे, वाचला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो आणि म्हणजे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय